मातंग समाजाची राजकीय अस्मिता समिती यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे। जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला। यावेळी खासदार संजय देशमुख यांनी वाशिममध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, तसेच मातंग समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द दिला। जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी सांगितलं की नगरसेवक पदासाठी ठरवलेले समाजाचे काही उमेदवार पक्ष सोडून गेल्यानं वेळेवर निर्णय घेता आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। समितीचे अध्यक्ष संजय वैरागडे यांनी भविष्यातील राजकीय हित लक्षात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पाठिंबा देण्यात आल्याचं सांगितलं। कार्याध्यक्ष शंकर पाटील खंडारे यांनी आरोप केलाय की विधानसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पार्टीसोबत झालेला करार पाळण्यात आलेला नाही, म्हणून हा निर्णय घेणं भाग पडलं। समितीचे सचिव रवी कांबळे आणि कोषाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी भाजपवर मातंग समाजाचा केवळ राजकीय वापर केल्याचा आरोप करत भाजप उमेदवाराला मतदान न करण्याचं आवाहन केलं। आज या ठिकाणी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या विलक्षणासंदर्भात मला जो मातंग समाजांनी जो पाठिंबा दिला त्याच्याबद्दल मी पहिला त्यांना मनापासून धन्यवाद देतो। सांगायची एवढीच गोष्ट की त्यांची एक मागणी होती, बरेच दिवसाच्या काळापासून ती प्रलंबित होती। ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होईल त्यावेळेस मी 100% ती मागणी पूर्ण करणार आणि येथे अण्णाभाऊ साठेचा पुतळा येत्या 5 वर्षात वाशिममध्ये मी सौंदर्य करून उभा करून देतो, एवढं बोलतो। तसंच समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ रेखा सुरेश मापारी यांना मातंग समाजाच्या पाठिंब्यानं बहुमतानं विजय केले जाईल असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। तसेच समाजानं या निवडणुकीत निर्णायक भूमिका घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं। यावेळी समितीचे उपाध्यक्ष रविकुमार कांबळे, सचिव रामभाऊ बाजळ, संयोजक भाई जगदीश कुमार इंगळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता ज्ञानेश्वर वर्गट यांची रिपोर्ट, वाशिम।